की त्यांना वाटतं चला आपण आता केव्हाचं बसलोय ना, तर रावसाहेब दानवे बोलायला लागले, बरं आहे जरा आता. राजे रेल्वे मंत्रालयातल्या आहेत का असे काही अनुभव वेगळे? कारण तुम्ही पहिल्यांदाच रेल्वे मंत्रालयाचं काम बघितलं होतं. आधी ते उद्योग मंत्रालय, अवजड सूक्ष्म वगैरे, नंतर रेल्वे मंत्रालय आलं, तर त्यात असे अनुभव काही आहेत का वेगळे? रेल्वे मंत्रालयाचा मला खूप चांगला अनुभव आला आणि मला शिकायलाही खूप भेटलं. माझे जे मंत्री होते अश्विनी वैष्णव, त्यांचाही मला कामात त्यांच्यासोबत काम करण्याचा मला चांगला अनुभव आला. आणि मला ज्या टायमाला रेल्वे, कोळसा आणि माईन मंत्रालय दिलं, तेव्हा मी अमित भाईला भेटायला गेलो. ते घरी होते आणि मला भेटणारी एवढी लाईन लागली माझ्या मतदारसंघातली, तर मी म्हणतो ना की मी नक्की 5,000पेक्षा जास्त लोक मला भेटायला आलेले असेल. कारण मी फूड अँड सिव्हिल सप्लाय खात्याचा मंत्री होतो पूर्वी, तर लोकांना ते समजतच नव्हते काय भानगड. त्याच्यातूनच तो 12 बॉक्साचा पाना निघाला होता. लोकांना मी सांगितलं कंझ्युमर अफेअर्स आणि उपभोक्ता मामले मंत्री मी. ते कंझ्युमर अफेअर्स आणि उपभोक्ता मंत्रालय काय आहे ते लोकांना समजतच नव्हतं. पण रेल्वे मंत्री म्हणल्यावर लोकांना समजायला, चला आपला नेता रेल्वे मंत्री झाला, रेल्वे मंत्री झाला असं म्हणून लोक यायचे. मी अमित भाईला जेव्हा भेटले तेव्हा मी एक आपलं सहज म्हणलं त्यांना की अमित भाई, आप अगर मुझे फाइनेंस भी देते तो मेरे लोग इतने खुश नहीं होते, लेकिन आपने रेल मंत्रालय मुझे दिया, लोग बहुत खुश हो गए. तर मग ते हसायला लागले अमित भाई. तर त्या रेल्वे मंत्रालयामध्ये कामाचा अनुभव मी साऱ्या देशामध्ये जाऊन आलो. नॉर्थ ईस्टचे राज्य राजधानीशी जोडलेले नव्हते. 1,000 कोटी रुपये, 1,00,000 कोटी रुपये खर्च करून आम्ही जोडण्याचं काम केलं. 2023च्या लास्टपर्यंत देशातल्या सगळ्या ब्रॉडगेज लाईन इलेक्ट्रिफिकेशननं जोडल्या. बुलेट ट्रेनचे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झालेत. आणि डेलिकेटेड फ्रेट कॉरिडॉर दिल्लीपासून तर आपल्या JNPTपर्यंत फक्त माल वाहतूक गाड्या चालणार आहेत आता. त्याच्यावर पॅसेंजर चालणार नाही. इमर्जन्सीमध्ये पॅसेंजर चालतील, कारण आपली रेल्वेची स्पीड आहे 70 किलोमीटरची, पण माल वाहतूक गाडी चालते 30 किलोमीटरनं. का तर पॅसेंजर गाडी तिला साईड लाईन करावं लागतं. आता तसं नाही होणार. तिथून जी निघणार माल वाहतूक ती सरळ JNPTमध्ये येणार. हा एक चांगला अनुभव. मी सगळा दौरा केला त्या येणारसुद्धा. सगळ्यात जास्त उंच पूल रेल्वेनं आता आपल्या जगाच्या पाठीवरचा आपण बांधला आहे. आता जम्मू काश्मीर, उद्धमपूर, बारामुल्ला, श्रीनगरपर्यंत आपण आता रेल्वेनं जाणार आहे. कधी जाऊ शकत नव्हतो. टनेल आणि ब्रिज जमीनच नाही अशा ठिकाणी रेल्वे जिथं जोडल्या झाली तिथं जाऊन मी जाऊ शकलो, काम पाहू शकलो. रेल्वे मंत्री म्हणून तर तुम्ही खूप काम केलं. तुम्हाला सगळ्या